त्र्यंबकेश्वरच्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारीनिमित्त राज्यभरातून वारकरी आणि भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। आज पहाटेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली आणि या महापूजेनंतर आता मंदिरामध्ये भाविकांची आणि राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे। खरं तर आज सकाळची पहाटेची ही महापूजा नेमकं कोण करणार याबाबत संभ्रम होता। साधारणतः जिल्ह्याचा पालकमंत्री जो असतो तो या ठिकाणी ही महापूजा करत असतो, मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सध्या जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे ही महापूजा नेमकी कोण करणार असा संभ्रम देखील कायम होता। मात्र सरकारच्या वतीनं गिरीश महाजन यांना या ठिकाणी महापूजा करण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे गिरीश महाजन यांच्या हस्ते ही महापूजा झाल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदावर देखील गिरीश महाजन विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। या महापूजेनंतर आता भाविकांची आणि वारकऱ्यांची गर्दी निवृत्तीनाथ महाराज मंदिरात आज बघायला मिळते। आज दिवसभर या ठिकाणी पौष वारीच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।